दरम्यान महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेला चांगलाच पोलिसी खाक्या या ठिकाणी दाखवण्यात आल्या। त्यानंतर रवींद्र एरंडेनं नाशिक पोलिसांचा या ठिकाणी जयघोष केला। आरोपी रवींद्र एरंडे विरोधात आता आणखी एक गुन्हाही दाखल झालाय। पाहूयात। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला कथित पत्रकार रवींद्र एरंडे याची नाशिक पोलिसांनी आपल्या स्टाईलमध्ये चौकशी केली आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। गोरगरीब महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवणारा विकृत एरंडे यानं महिला अत्याचाराचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। पोलीस कोठडीत रवींद्र एरंडे हा तपासासाठी सहकार्य करत नव्हता, मात्र नाशिक पोलिसांनी त्याला पोलिसची खाक्यात दाखवताच त्यानं हात जोडून घोषणा दिल्या। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। कुख्यात गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी नाशिक पोलिसांनी नवा पॅटर्न सुरू केलाय। याआधी भोंदू अशोक खरातला सुद्धा पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा द्यायला भाग पाडलं होतं। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। काल नाशिक क्राईम ब्रांचच्या ऑफिसमधून जेव्हा रवींद्र एरंडे बाहेर पडला तेव्हा तो लंगडत चालत होता आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणाही देत होता। चालताना त्यानं हातही जोडले होते। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। रवींद्र एरंडे हा अतिशय नाट्यमयरित्या पोलिसांच्या जाळ्यात आला होता। रवींद्र एरंडेनं स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 4 जण 12 लाख रुपयांची खंडणी मागत आहेत अशी तक्रार त्यानं पोलिसात केली होती। त्यानंतर पोलिसांनी एरंडेला खंडणी मागणाऱ्या 4 जणांना अटक केली, मात्र याच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले। एरंडेच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना 7 महिलांचे तब्बल 120 अश्लील व्हिडिओ सापडले। रवींद्र एरंडेनं गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं। यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातनं 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केलं। एरंडेच्या ऑफिसवर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रही ताब्यात घेतली। एरंडेच्या कार्यालयामध्ये पोलिसांना सापाची कात आणि काही प्राण्यांचे अवशेषही आढळून आले। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नोकरीचं आमिष दाखवून एरंडेनं 9 जणांची 13,80,000 रुपयांची फसवणूक केली होती। चौकशी दरम्यान पोलिसांनी रवींद्र एरंडेच्या घरातून बनावट नियुक्तीपत्र ताब्यात घेतलंय। रवींद्र एरंडे यांना निम्मी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची ही माहिती आहे। पोलिसांनी रवींद्र एरंडेला शुक्रवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं सुद्धा एरंडेच्या कोठडीत वाढ केली आहे। पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक।